Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढच्या 2 दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. धाराशिवच्या ईट परिसरामध्ये रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. ईट गावातल्या दुकानं कार्यालयामध्ये पाणी शिरलं आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचेही त्यामुळे मोठं नुकसान झालंय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं पिकांचं नुकसान झालं, तर दुसरीकडे शेतीच्या कामांना वेग आला. शेतकऱ्यांना आता लागवडीसाठी चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर धाराशिवच्या परंड्यामधील भांडगाव इथं पुरामुळे पूल वाहून गेला आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पोकलेन सहाय्यानं रस्ता पार केलेला आहे. अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या ज्वारी उत्पादक शेतकरी संकटात. मुसळधार पावसामुळे ज्वारीला कोंब फुटलेत आणि मागच्या 3 ते 4 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस. हिंगोलीत सततच्या पावसामुळे भुईमूग पिकांचं मोठं नुकसान. काढणीला आलेल्या भुईमुगाला पावसामुळे कोंब फुटल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. अतिवृष्टीमध्ये इंदापूर तालुक्यातल्या 1755 कुटुंब बाधित झाले. 356 घरांची पडझड. नुकसानीचा आकडा 3 कोटींवर. पंचनामे करण्याचं काम सुरू झालंय. बीडच्या भंडारवाडीमधील शेतकऱ्याचा कांदा पावसात भिजला. सततच्या पावसामुळे काढून ठेवलेला कांदा शेतातच सडलाय. पुढील पिकाच्या पेरणीसाठी मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. बीडच्या भंडारवाडीमधील विकास जाधव या शेतकऱ्याच्या 2.5 एकरावरील शिमला मिरचीचं नुकसान झालं. शासनानं आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. यवतमाळमध्ये खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीला सुरुवात. डीबीटीवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन तुरीचे बियाणे प्राप्त झालेले आहेत. नागपूरच्या धोपेवाडामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्याकडून शेतात कांदा उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाला. कोणतंही रासायनिक खत न वापरता 1 किलोच्या कांद्याचं उत्पादन घेतलंय. साताराच्या माण तालुक्यामधील नुकसानग्रस्त भागाची मंत्री जयकुमार गोरेंकडून पाहणी. शेती आणि घराचं नुकसान झालेल्या महिलेला अश्रू अनावर. महिलेनं जयकुमार गोरेंसमोर आपली व्यथा मांडली आहे. कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार आणि ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री कोकाटे यांचं पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर हे उद्धट वर्तन. तर वावरातील कांद्याचे पंचनामे होतील, घरामध्ये ठेवलेल्याचं होणार नाही, कोकाटेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कर्ज देखील माफी होणार आहे, तर शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज भरून नवीन पीक कर्ज घ्यावं. बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटलांचं वक्तव्य. रत्नागिरीत पावसाचा वेग मंदावल्यानं भात पेरणीच्या कामाला सुरुवात. शेतकऱ्यांकडून बैलाच्या सहाय्यानं पारंपरिक पद्धतीनं भात पेरणी. जोरदार पावसामुळे नांदेडमधील पैनगंगा नदीला पूर. सहस्रकुंड धबधबा प्रवाहित. नदीपात्रात अडकलेलं वानर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलंय. बीडमधील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालाय. रात्रीच्या वेळी पडलेल्या पावसानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि 50 वर्षांनंतर प्रथमच मे महिन्यात धरण ओव्हरफ्लो झालंय. दक्षिण सोलापूरमधील कासेगावमधील ओढ्याला पूर आलाय. सततच्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेत आणि शेतात पाणी साचलेलं आहे. कासेगावला जोडणाऱ्या रस्त्यावर ओढ्याचं पाणी. साताराच्या माण तालुक्यातल्या ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेनं भरला आणि बाणगंगा नदीवरील राजेवाडी मध्यम प्रकल्पामुळे सातारा, सांगली आणि सोलापूरला देखील फायदा होणार आहे. नागपूरची ऐतिहासिक ओळख असलेली नाग नदी प्रदूषित झाली आणि नदीच्या स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय आणि भाजप आमदार प्रवीण दटके यांचे पालिका प्रशासनावर ताशेरे. मुसळधार पावसानं धाराशिवमध्ये नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना. पूल वाहून गेल्यानं नदी ओलांडण्यासाठी आता दूध उत्पादकांची कसरत सुरू आहे. दूध उत्पादकांवर पोकलेन मशीनच्या बकेटवर बसून रस्ता पार करण्याची वेळ आली आहे. बीड शहरात रिपाईची भारत जिंदाबाद यात्रा. तर भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी या यात्रेचं आयोजन. यात्रेत हजारो नागरिकांचा सहभाग. सिंधुदुर्गच्या विरण बाजारपेठेमध्ये पोई गावाला जोडणाऱ्या पुलाची संरक्षक भिंत आणि भराव खचलेला आहे आणि रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद झाल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटणार आहे. गडचिरोलीमध्ये शाळांना विद्यार्थ्यांच्या एकाच गणवेशासाठी निधी आणि एकाच गणवेशाचा निधी मिळाला ना 530 शाळांच्या मुख्याध्यापकांची डोकेदुखी आता वाढणार आहे.
विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी TV9 मराठी पुणेमध्ये आता 31 मे आणि 1 जूनला एज्युकेशन एक्स्पो आयोजित करण्यात आला आणि तज्ज्ञांकडून करिअरविषयी उत्तम मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि फ्री ॲप्टिट्यूड टेस्टची संधी असेल आणि हॉटेल सेंट्रल पार्क आपटे रोड पुणे इथं अवश्य भेट द्या. पुण्याच्या भोरमध्ये शेतकऱ्यांसाठी दिशा निर्धारण कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमात कृषी अधिकाऱ्यांकडून शासकीय योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. पुण्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता AIची करडी नजर असेल. वाहतूक विभागाकडून AI आधारित वाहतूक उल्लंघन शोध आणि अंमलबजावणी प्रणालीची चाचणी. ताम्हिणी घाटामध्ये टँकर उलटलेल्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे. वारंवार पाठपुरावा करून देखील खचलेल्या रस्त्याकडे MSRDCनं दुर्लक्ष केलंय. ताम्हिणी गावचे सरपंच योगेश बामगुंडे यांचा आरोप. नागपुरात खोदकाम केलेले रस्ते उद्या 31 मे पर्यंत पूर्ण न केल्यास दंड आकारून फौजदारी कारवाई होणार आहे. नागपूर पालिका आयुक्त अभिजित चौधरी यांचा कंत्राटदार आणि अभियंत्यांना इशारा आहे. अमरावतीमध्ये फासे पारधी समाजाचा आमदार रवी राणांच्या घरावर मोर्चा. समाजाच्या विकासासाठी आर्थिक महामंडळासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. गोव्यामध्ये पार पडलेल्या कराटे चॅम्पियनशिपमध्ये भोरच्या प्रियांशू जगतापला 2 सुवर्ण पदकं तर राष्ट्रीय पातळीवर चिमुकल्या प्रियांशू हिनं केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक. अमरावतीमधील फिनले मिलमधील कामगारांच्या थकीत वेतनाचं प्रकरण. आमदार प्रवीण तायडेंनी मिलच्या जनरल मॅनेजरवर पाण्याची बाटली फेकली आणि फिनले प्रशासनासोबत झालेल्या बैठकीदरम्यान अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे संतापले होते. कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिर परिसरात आता नो प्लास्टिक झोन. प्लास्टिक बंदीबाबत देवस्थान समितीकडून मंदिर परिसरामधील विक्रेत्यांना सूचना. भाविकांनाही आवाहन. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्याचं काम प्रगतीपथावर. शेवटच्या 3ऱ्या टप्प्यातील 19 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार. सातारा जिल्ह्यामध्ये 2 कोरोनाबाधितांची नोंद. एका रुग्णावर सातारा जिल्हा रुग्णालय तर एकावर कराडमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापूरमधील देशमुख पाटील वस्तीमध्ये पालिकेची अतिक्रमण विरोधामध्ये कारवाई. रोडला अडथळा येणाऱ्या घरांचं अतिक्रमण हटवलंय. पथकासोबत स्थानिकांची वाचावाची. पुण्याच्या पौंडमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये आता चुकीचं औषध दिल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. शंकर पेरणीकर असं मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव आहे. दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी आहे. नाशिकच्या सिन्नर पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता यांच्या खात्यातून 10 लाख रुपये लंपास. अभियंता सोनल ढिकलेंच्या व्हॉट्सअपवर RTOच्या दंडाबाबत मेसेज. पालघरच्या केळवेजवळ प्रियकराकडून प्रियसीवर गोळीबार. तरुणी गंभीर जखमी आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. देशी कट्टा आरोपीकडून जप्त. तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडमध्ये आणखी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई. टोळीनं एकूण 11 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय. धाराशिव जिल्ह्यातील बबन शिंदे टोळीवर मकोका कारवाई. लातूर MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ACBच्या जाळातून निसटला आणि हायकोर्टातील जामीन प्रकरणात अनुकूल रिपोर्ट देण्यासाठी लाच मागितल्याची ACBकडे तक्रार. मात्र लाच स्वीकारताना शंका आल्यानं पोलीस उपनिरीक्षकानं पळ काढला. अमरावतीच्या वरळू तालुक्यातील आमनेरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती आणि सासऱ्यासह एका महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. बीडमध्ये बदलीच्या आदेशाविरोधात पोलिसांनी मॅटचं दार ठोठावलंय. बदलीचा निर्णय अंतिम निकालाच्या अधीन असेल. मॅटचे आदेश. काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडून तडकाफडकी बदली करण्यात आली होती. पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिसांनी गहाळ झालेले 132 मोबाईल नागरिकांना परत केलेत. जवळपास 40 लाख रुपये किमतीचे मोबाईल नागरिकांना परत केले. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.